शिवाजी महाराजांचं मंदिर ते बघा तिकडे. ये कितने का था? 70,000 70,000. तुंगभद्रा. छत्रपती शिवाजी महाराज ध्यानाला बसले होते तर ते कसे चला तर मग चालूया. जर्नी चालू झाली आहे. रामकृष्ण हरी. लाईट ऑन करूया. व्हेरी कावड. देवीचं दर्शन सुद्धा झालं. नवब्रह्माचं, बालब्रह्माचं, सगळ्यांचं दर्शन झालं व्यवस्थित. तुम्ही ब्लॉगवरती पण बघितलं असेल. अरे खूप मोठी नदी आहे. आता पूल किती मोठा आहे. अरे ओ, किती मस्त वाटतं ना. आभाळाचा रंग पाण्यावरती दिसत आहे. ए मासे मारणारे. हाय काय मस्त आहे यार. सकाळी सकाळी उठायचं असं दर्शन. नेचर असं सुंदर ठेवलं की किती भारी वाटतं आहे ना. दिस इज तुंगभद्रा. चला भाई, ये सब देखने के लिए तुमको आना पड़ेगा इधर. घर से निकलो. घरातून निघा, घरबसे होऊ नका. मस्त रोड आहे एकदम. वन वे पण छानवे. अरे सकाळी सकाळी असा रोड भाई फुल एकदम धिंगाणा. सुपर. आता थोडं मेरे को भी एकदम भाई वारा आहे भाई. वाटतं घरी जाता जाता मी माझं मराठीचं थोडंसं साऊथ इंडियनच होणार आहे. पेट्रोल तर आहे. पहिला जिथे कुठे पेट्रोल भेटेल आहे. पण काय व्ह्यू आहे यार. मस्त रोड पण मस्त आहे. आणि असं एकदम भारी वाटतं चालवायला गाडी. एकदम रफ स्पीडमध्ये. मस्त बुंगाट 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 बुंगाट. गाडी नुसती बुंगाट चालली. ओ, वाटलंच काहीतरी सरप्राईज असणार आहे. एवढा चांगली ड्रायव्हिंग माझ्या नशिबी, माझ्याच नशिबाला सहन होणार नाही. ते बिचाऱ्या माझ्या मम्मीला मी फोन नाही केला. मला पहिलं कुठेतरी थांबवून ना फोन करावा लागेल. पण आता ती झोपली असेल. झोपली नसेल ती. काय माहिती ती कधी झोपते कधी उठते काय तिचं तिलाच माहिती. ते हे बाळा तुला पैसे आहेत का? मी देऊ का पैसे? आता ती कामाला जाते का मी कामाला जातो तरी तिने मला पैसे दिले. असणार ना. माझा आयचं कुठं आहे. अरे जब तक जा रहे तब तक जा रहे.
मस्त रोड आहे, एकदम सुपर रोड. Where are you going? मल्लिकार्जुन श्रीशैलम. सो तिथे तुम्हाला समोर दिसतंय त्याच्यावरती सूर्य आहे, तो सूर्यनारायण येते. एक नंबर ना, आय मस्त दिसत आहेत ते भाई. भाई एक कृष्णापुरम आहे, हे कृष्णापुरम आहे, कृष्णापुरम. तर आता जवळपास 103 किलोमीटर दाखवत आहे. 50, 70, 80 किलोमीटरचा तर हायवेने पटापट रोड काढून दिला. आता 8 वाजायला आले, 8 वाजायला येतील, म्हणजे सॉरी 8 वाजायला टाईम. ओ ओ ओ ओ ओ आता 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 कंट्रोल नाही होणार. अभी तो कुछ तो यू टर्न लेतो, सॉरी यू टर्न घेतो, कारण की भूक लागली आहे. అంటే కీ అప్డేట్ కానీ డిపోనే ఉన్నాను, అవసరం లేదే డిపోనేనా. इकडे नक्की या खायला, खूप मस्त आहे. इडली सॉफ्ट होती एकदम, अम्माने बनवलेली. भाई फॉरेनर लोकांची कशी हालत होते हे मला पण आता कळतंय, कारण लिहिलेलं काही कळत नाही, बोललेलं काय कळणार आहे. आता पिन्नापूरमध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तर HP पेट्रोल पंपजवळ तिथे एक स्वाती हॉटेल म्हणून आहे. तर तुम्हाला वाचता येणार नाही, पण ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओवरून समजून जाईल. हरी ते वरतीच येत नाहीत, का येत नाहीत? आभाळातून बाहेर पडा, जरा प्रकाशमय करा पृथ्वीला. ओके, टाइगर टाइगर, सबके सब जगह पे टाइगर लिखा है भाई साहब. आता मी काही कॅमेरा बंद नाही करणार भाई, कैमरा तो चालू रखूँगा. ओहो हो 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 ओहो हो ओहो ओहो ओहो. म्हशी म्हशी काय ग म्हशी, कुठं चालली तू ग म्हशी? बालरोटी, ओहो, वानर, माकडं, प्लास्टिक, काय फालतूगिरी यार, प्लास्टिक टाकून जातात असे लोक. राहत आहेत इथे कसे तरी. कुत्री जिवंत आहेत, म्हणजे वाघ बिग काय इथे दिसणार नाही. वाघाला काय पोटभर खायला आहेत, कोंबड्या बिंबड्या, माणसं पण आहेत. पण हा जंगल परिसर भाई, सगळीकडे असे फोटो लावून ठेवले, ते भीती तयार करून ठेवत आहेत की इथं टायगर आहे भाई. हा टायगर कसला खतरनाक दिसतोय. टायगर रिझर्व्स आहेत. आत्ता वाजलेत 8:15. इथे पण चांगलं दुकान होतं.
तिथं पण आहे. माकोड मिलिट्री पोस्ट, नागार्जुन श्रीशैलम टाइगर रिजर्व. भाई साहब माकडांची पिल्ल. जंगल जंगल पता चला है, राइडिंग गियर पहन के घूम रहा है. अरे काकांनू पीप पीप. अरे तुम डेंजरस. आणि स्पीड ब्रेकर काय, आई शपथ कसली लोक आहेत यार. हा असं कोण भेंडी इथं जंगलामध्ये स्पीड ब्रेकर ठेवतं काय? हा एखादा विचार वाघ असं पळत पळत आला असेल मागून, आता तुम्ही असं काय हे करणार? असा खोटेपणा नाही करायचा बाय. हा इथे बघा किती पाटली आहे माझी. जंगल बघा, चायला एकटाच आहे मी. भाई इथे पाण्याचं पण दिसतंय सगळं, पाणी बिणी आलेलं आहे. मी ना आता हा स्पीड ब्रेकर काय बघणार नाही, मी धडाधड पुढे नेणार आहे. भाई साहब खतरनाक आहे हा. फुल भाई फुल एकदम अंधार आहे भाई. हे देवा महादेवा, भाई इथूनच नको मला तुझ्याकडे बोलव. वाघाचं दर्शन जरी झालं तरी भाई एक नंबर होईल. मागे पुढे गाडी पाहिजे होती यार. दुसरं गाव आहे, एक गाव लागलं, घाट संपला आहे, एक गाव लागलं. आता तिथून 27 किलोमीटर श्रीशैलम आहे. मस्त आहे यार जंगल. म्हणजे पावसाळ्यात आल्यावरती तर बापरे बाप खतरनाक आहे. मग तर भाई फुल नजारेच नजारे. पण हा काय पावसाळ्यापेक्षा काय म्हणजे पावसाळ्यासारखं वातावरण आहे, पण पाऊस नाही, एवढाच. थंड आहे सगळीकडे. आणि ह्या गाड्या हे काय विकतात, आवळा, श्रीशैलमचे आवळे. आवळा आवळा आवळा. श्रीशैलम 26 किलोमीटर्स. ओके मंकी भाऊ. हो मंकी भाऊ भाई खूप फास्ट असतात, एकदम रक्कन पुढे जातात, कळून पण देत नाही.
ठीक है, परत लागले बाबा जंगल. जंगल जंगल पता चला है, बहुत पता चला है भाई. एवढी माकडं, जेवढी आयुष्यात माकडं बघितली ते सगळी माकडं इकडेच आहेत. आपने ऐसे खोल दिया, लेके गए. हाँ अभी नहीं लिया. हाई क्वालिटी का होगा. हाँ हाई क्वालिटी का होगा. हाँ हाई क्वालिटी का है. अभी अभी चालू है रिकॉर्डिंग. अच्छा इधर भी इधर भी दिखेगा. ये भी स्क्रीन का. हाँ ये कितने का था? 70,000. 70,000. ऐसा बाइक बहुत देखा है. हाँ भाई ज़्यादा आवाज़ नहीं आता है गाड़ी का. इसका नहीं आता. अरे वो रहे. वो दूसरा गाड़ी चलाते है उससे बहुत आवाज़ आता है. अरे अगर नासिक में वो बन रहा था. किधर? नासिक में. नासिक में. तो नासिक में आएगा. हाँ बम्बे सब कैसा? अंगूर बन रहा था. अंगूर. अरे वाह. मैं ड्राइवर हूँ गाड़ी का. हाँ तो तुम दुनिया घूम चुका है. सब दुनिया की. हम भी ड्राइवर ही है. आप इधर से कहाँ से आ रहे हैं? मुंबई से. इधर इधर कहाँ जा रहे हैं? श्रीशैलम. अच्छा यात्रा का. हाँ चलो. हे बघा श्रीशैलम देवस्थानम. नंदी महाराज विराजमान आहेत. वेलकम शिव. किती भारी वाटतंय. नाक हा रोड जाईल असं खाली. त्रिशूल. ओके. आपण येताना साक्षी गणपतीचं दर्शन पहिलं घेतलं पाहिजे असं म्हणतात. पण गणपती बाप्पा मोरया. येतो मी. गाडी बिडी जरा आंघोळ बिंघोळ करून येतो. वाव बघा हे श्रीशैलम मल्लिकार्जुन महादेव आणि पार्वती. किती भारी आहे का नाही.
TDC वाव छान म्हणलं यार. हे आहे हॉटेल हरिता ऐक APDCचं. तिकडचे समोर चेक इन करून झाल्यावरती आपल्याला रूम भेटणार इथे. नंबर आहे 203 आणि हा आहे असा रूम. छान आहे रूम. हा असा रूम दिलाय त्यांनी. हे इथे टाकावं लागेल. ओके आता बघा how the room looks the how room. इथून श्रीशैलमचा रोड आहे. इथून जवळच आहे मंदिर. खूप कमी अंतरावरती आहे. श्री देवस्थानम ऑनलाईन हेल्प डेस्क. तर असा आहे रूम आणि असा आहे माझा अवतार. आता मित्रांनो आता माझी आंघोळ वगैरे सगळी झाली आहे. आता मी हॉटेलच्या बाहेर आलो, रूमच्या बाहेर आलो आणि आता इथे समोर रेस्टॉरंट आहे. ह्यांचंच आहे. उद्या ब्रेकफास्ट फ्री आहे, पण मी उद्या ब्रेकफास्ट करेल की नाही माहीत नाही. पण आता मी जेवतो आणि तुम्हाला सांगतो याचं कसं प्रॉपर जेवण आहे ते. ठीक आहे बघा. ये क्या ओके बाद में वाइट राइस ओके. दही आता है ओके ठीक है ओके ओके. तो ये अनलिमिटेड है. अनलिमिटेड ओके ठीक आहे. तर मी जेवून आलो मित्रांनो. ठीक आहे जेवण चांगलं होतं. तुम्हाला नुसतं जर भात खायचा असेल तर तिथे जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही दुसरं हॉटेल ट्राय करा. ट्रेडिशनल फूड खायचं असेल तर तिथे जा. अदरवाईज तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. मला तिथे जेवण होतं म्हणून मी तिकडचं दाखवलं. आणि जर तुम्ही बाहेरून बिल घेतलं नसेल आणि तुम्हाला तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला पाहिजे असेल मील घ्यायचं तर मी विकत घेतलेलं 175 रुपीजला एक मील आहे. अनलिमिटेड तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा. तुम्ही बघितलं काय काय होतं त्याच्यात खायला. मी रेकमेंड करू शकतो. जर तुम्हाला ट्रेडिशनली इथे खायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. फक्त भात आहे तिथे, काही चपात्या भाकरी वगैरे भेटत नाही, रोट्या पण नाही. ओनली भात आणि जो माझा फेवरेट आहे. ठीक आहे चालेल. तर आता मी थोडंसं आवरतो आणि मग आपण जाऊया श्रीशैलम पूर्ण फिरायला. ओके तुम्हाला मी घेऊन जातो. चलो. तर इथे मी साक्षी गणपतीजवळ उतरलो. जाऊया. एवढी लाईन आहे. ठीक आहे जेवायची सोय आहे. साक्षी गणपतीला चाललोय मी. चित्र पाणी बघितलं असं वाटतं असं बघतोय. ओम शरण्य पात्रं वद पूर्णं ददाति मदीय कानेति एकदा ब्राह्मणो कारति एकदैव यजमानं तेजो दधाति. तर सगळ्यांचे साक्षी गणपती आहे. तर
तर आता आपण चलूया पुढच्या स्टॉपवरती. आपण आपली आता चप्पल घेऊया. चलूया. देखो भैया. तर हे श्री ललिता देवी पीठम पीठ. तर वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे. जवळपास 3 किलोमीटर 2 ते 3 किलोमीटर आहे. पण तुम्ही चालत यायचा प्रयत्न नका करू. एनर्जी डाऊन होते आणि सगळीकडे चढ आहे. घाटावरचे रोड आहेत ते. तर काय असं चालायचा प्रयत्न नका करू. ठीक आहे. ती घरं बिरं आहेत. तर हे देवीचं मंदिर आहे. तुम्ही जाऊ शकता. पुण्याची चप्पल जे गेलं तर त्याचं काही गम नाही. ठीक आहे. तर चला शोधूया परत रिक्षावाल्याला. इथे माकडं बिकडं पण आहेत. जैसे वैष्णो देवी में मेन दर्शन तर तसंच पुढे गेल्यावरती हटकेश्वर आहे. इथंच देवीच्या मंदिराच्या समोर इथंच. ओके. नारळ बिरळ आहे. मॅग्नेट वगैरे काय नाही. तर श्री हटकेश्वर आलयम श्री हटकेश्वर आलयम. ठीक आहे. मार्केट बघा इथे.
आलो आहे, इथे ते मंदिर होतं, ह्या मंदिराच्या मागे आलो. आता इथे एक वॉटरफॉल आहे, हे वॉटरफॉल आहे. तर मग आता आपण तिथून निघालो आहे, वॉटरफॉल बघून निघालो आहे आपण. तर आता परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांचं मंदिर ते बघा तिकडे आहे. तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तिकडे एक आहे, इकडे एक आहे, तिथे एक आहे, 3 आहेत. इथे मला वाटतं हे रूम आहेत आणि मंदिर इथे आहे आणि तिथे पण आहे. आणि इथलं जे ठिकाण आहे इथे बुक्स वगैरे भेटतात शिवाजी महाराजांचे. तर पहिले इथे हे बघूया, मग जाऊया मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराज देवालय. तर व्हिडिओला इथेच एंड करूया आणि भेटूया परत. टिल देन, तोपर्यंत तब तक शांती बनाए रखिए, शांत रहा, मस्त जगा, आगाऊपणा करू नका. ठीक आहे, चलो बाय. पातालगंगा, पातालगंगा. जाते का फक्त गाडी इथेच लावून जायची. हो 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 हो. इथे बघूया, रोड तर आहे खाली जायचा. ही बघा पातालगंगा.
गाड़ी जाता है नीचे, पूरा नीचे जाता है। रास्ता अच्छा है ना, ऐसा ही है रास्ता। ओके सो गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. तुमचं परत पुन्हा एकदा स्वागत. आज आहे 27 जानेवारी आणि वाजले आहेत 5:20. 5:15 झाले आहेत जवळपास. आणि तुम्हाला दाखवतो मी आता फुल तयार झालेलो आहे अभिषेकासाठी. आता मल्लिकार्जुनचा अभिषेक करणार मी जाऊन गर्भालयात. तर ते बुकिंग वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे, तरी पण मी डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये शेअर करेल. तुम्हाला दाखवतो बाहेरचा नजारा. गर्दी नाही, कोणीच नाही आहे. ठीक आहे, तर अशा टायमिंगला दर्शन करायला जाणार आहे. तिकडे समोर आहे मंदिर, आता ते तुम्हाला दिसणार नाही पण सांगतोय. इथे रस्त्याजवळच हॉटेल आहे माझं, मंदिराजवळच आहे. तर भेटूया. आता चाललो अभिषेकला. चला बाय. अभिषेक करून झाल्यावरती भेटूया.